सर्वात जास्त आयुष्य कोणाला आहे? कासवाला. कशामुळं? इंद्रिय विजय आहे. शम दम उपदती तितिक्षा श्रद्धा समाधान हे आपल्याला कळालं नाही, पण कासवाला कळाले, म्हणून ते मंदिराचं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो तर नंदी आहे, कारण संतांचं प्रमाण आहे. सायंकाळी शिवपूजा सुख होय नंदी भाजा सुखी होय नंदी भाजा नंदी भाजा सायंकाळी शिवपूजा सुखी होय नंदी ध्वजा. ध्वज म्हणजे धर्म, आणि धर्म माणसाला योग शिकवतो. धर्म माणसाला अनेक प्रकारचे योग शिकवतो. आणि म्हणून योगाचं लक्षण केलं असताना शास्त्रकारांनी दुसरं लक्षण केलेलं आहे. योग म्हणजे कर्मसु कौशल्यम. कर्माचं कौशल्य म्हणजे योगा. मला सांगा, शेतकऱ्यानं शेतामध्ये फुलाची बाग लावली आणि 2च फुलं उगवली. शेतकऱ्याचं कौशल्य की शेतकऱ्याचं अकौशल्य? शेतकऱ्याचं अकौशल्य, म्हणूनच 2 फुलं उगवली. आता सगळी फुलं उगवायला पाहिजे होती, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याला योग जमला नाही. शेती करण्याचा योग त्या शेतकऱ्याला जमला नाही, त्याच्यामुळे तो फेल झाला. त्याच्यामुळे त्याला दरिद्रता प्राप्त झाली. आणि म्हणून जीवनामध्ये योग जमला पाहिजे. आणि योग जमण्याकरता योगामधलं पहिलं लक्षण आहे यम. यम करायला पाहिजे. आपण यम नाव घेतलं तरी थरथर कापतो, पण मेल्यानंतर ना येणारा यम वेगळा आणि योगातला यम वेगळा आहे, लक्षात ठेवा. म्हणून नावावरनं व्यक्तीला ओळखू नये, कारण की एका नावाच्या अनेक व्यक्ती असू शकतात, बरोबर आहे. एका राजानं जेवत असताना सांगितलं, महाराज सेंदवम आनय. मग सेवकानं काय समजायला पाहिजे? राजा जेवतोय, सेंदवम आनय म्हणतोय, म्हणल्यावर काय आणलं पाहिजे? मीठ आणलं पाहिजे. पण सेवक आडाणी होता, आज्ञानी होता. सेंदव म्हणजे गाढव सुद्धा अर्थ होतो, त्यानं गाढवलं. मग आता राजा खुश होईल की काय होईल सांगा मला? राजा निश्चितच त्या ठिकाणी नाराज होईल. आणि म्हणून खरा योग करायचा असेल तर बुद्धीमध्ये विवेक असला पाहिजे. आणि तो विवेक असला की आपल्याला यम शब्दाचा अर्थ कळतो. यमाचे 5 प्रकार सांगितले. एक यम दारात आला तर माणूस थरथर कापतोय. आणि 5 यम आहेत: अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह. हे यमाचे प्रकार आहेत. अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? अहिंसा परमो धर्म. काया वाचा मनसा हिंसा झाली नाही पाहिजे. आपण शरीरानं हिंसा होऊ नये म्हणून अनेक नियम पाळतो, पण वाचेनं, आपली वाचा म्हणजे कैकेयी सारखी आहे, ती कुणाला कुठं दोष देईल त्याचा भरोसा नाही. आणि म्हणून कबीरजींनी सांगितलं, ऐसी वाणी बोलिये मन का आपा कोय, औरन को शीतल करे आपही शीतल होय. आपल्यालाही शीतलता प्राप्त व्हावी आणि त्या शब्दातून इतरांनाही शीतलता प्राप्त व्हावी असे शब्द बोलावेत. मन्मथ माऊलींनी आमच्या सांगितलं, जे शब्द सृष्टीचे ईश्वर सबरापरित गोचर, निर्लेप मंगल साचार परम वंदजे. तुम्ही शब्द असे मुखातून काढा की समोरल्या व्यक्तीनं वंदन केलं पाहिजे की निंदन केलं पाहिजे.
शब्द कसे असावेत? वंदनीय शब्द असावेत, पूजनीय शब्द असावेत, आदरणीय शब्द असावेत का तोषणीय शब्द असावेत? शब्द तोषण करतात. आणि म्हणून एका ठिकाणी सांगितले, तलवारीचा घाव माणसाचा ठीक होतो, पण शब्दाचा घाव, राजकारण आले की जवळ बघा, आता शब्दाचे घाव सगळे बाहेर निघतात. यानं माझ्या आज्याच्या आज्याला असा बोलला होता म्हणतात की नाही. आणि म्हणून शब्दाच्या घाव अत्यंत सांभाळून, शब्द सांभाळून बोलावा. आणि म्हणून आमचे मोठे लोक सांगत होते की बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं. याला सुद्धा आम्ही योग असं म्हणतो. शिव आणि म्हणून आपण यमाचं चिंतन करतोय. यम म्हणजे अहिंसा, सत्य. आपण सत्य बोललो पाहिजे, कारण की सत्य माणसाला महान बनवतं. कारण की आपल्या देशाचं चिन्ह आहे सत्यमेव जयते. सत्य परेशान कर सकता है मगर पराजय नहीं. सत्य माणसाला त्रास देतं पण पराजित कधी करत नाही. आणि म्हणून सत्य संकल्पाचा दाता जो आहे त्याच्या ठिकाणी आपला योग म्हणजे त्राटक लागला पाहिजे. कधी आपण देवाला ध्यान लावलं सांगावं? देवाचं ध्यान करण्यासाठी शरीर चांगलं असावं लागतं. आणि म्हणून ते ध्यान लावण्यासाठी नियम पाळावे लागतात. नियम जर पाळले नाही तर मनुष्य जन्माचा राहत झाला म्हणून समजा. नियम अत्यंत महत्वाचा आहे. कीर्तनाला यायला मला अर्धा तास वेळ झाला, मला किती पश्चाताप या ठिकाणी होते मला माहिती. नियम तुटला की संपूर्ण कार्यक्रम बिघडतो. त्यामुळं कार्यकर्ते बिघडतात, त्यामुळं गावकरी बिघडतात, त्यामुळं आपली स्वतःची मानसिकता बिघडते. आणि म्हणून नियम अत्यंत महत्वाचा. आणि म्हणून लक्षात ठेवा, शास्त्राचा नियम असा आहे, जो हुआ अच्छा हुआ, जो होगा वह भी अच्छा होगा. हा शास्त्राचा नियम आहे. आणि नियम कसा असतो पहा. एका राजा आणि एक मंत्री शिकारीला गेले. आणि शिकारीला गेल्यावर त्या ठिकाणी राजाला पकडलं. कुणाने? भिल्लांनी पकडलं. कसे बसे दोघं सुटून आले. आणि सुटून आल्यावर मंत्री म्हणला जो हुआ अच्छा हुआ. राजा म्हणला काय मूर्ख आहे, मला भिल्लांनी पकडलं आणि मला भिल्लांनी पकडलं म्हणून हा मंत्री काय म्हणतोय जो हुआ अच्छा हुआ. राजाला राग आला आणि आज्ञा केली, याला टाका म्हणले तुरुंगात. कालांतरानं पुन्हा राजा शिकारीला गेला. राजाला भिल्लांनी पकडलं आणि आता त्याला बली देणार होते. आणि बली देत असताना नियम आहे, ज्याचा बली द्यायचा त्याचं अंग अखंड असावं. आणि राजाचं अंग अखंड नव्हतं. गेल्या वेळी भिल्लांनी एक बाण मारला होता, तो बाण राजाच्या अंगठ्याला येऊन लागला होता. त्यामुळे अंगठा तुटला होता आणि राजा अखंडित नव्हता. बांधलेला राजाला सोडलं आणि पाठवलं बाण. राजा राज्य नगरीत आला आणि म्हणला माझा प्राण वाचलाय आणि आता त्या मंत्र्याला सोडून द्या म्हणे. मंत्री सुटला आणि मंत्री आणि राजाचा समोरासमोर भेट झाली. राजा म्हणाला पुन्हा मला त्यांनी पकडलं होतं, मारणारच होते पण अंगठा तुटल्यामुळं वाचलो म्हणे. मंत्री म्हणला जे होते ते चांगल्यासाठी होते. राजा म्हणाला मी तुला उगच तुरुंगामध्ये टाकलं आणि तुला त्रास दिला, मला माफ कर. मंत्री म्हणाला जे होतंय ते चांगल्यासाठीच होते. पुन्हा राजाला राग आला, मी माफी मागतोय आणि हा काय म्हणतोय जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. राजाला राग आला, असं का बोलतो म्हणाले. मंत्री म्हणाला एक सांगू का? सांगा ना म्हणले जर तुम्ही मला तुरुंगात टाकलं नसतं तर मला तुमच्या सोबत यावं लागलं असतं आणि मी जर तुमच्या सोबत आलो असतो तर महाराज तुमच्या पायाचा अंगठा तुटलाय, माझ्या पायाचा तुटला नाही म्हणले. काय म्हणले? तुमच्या पायाचा अंगठा तुटलेला आहे, माझ्या पायाचा अंगठा तुटला नाही. तुमच्या ठिकाणी मला बळी दिला असतं. आणि म्हणून जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय, फक्त ते देवाला विस्मरून होऊ नये.
ते देवाचं स्मरण करून व्हावं, म्हणजे विषाचं सुद्धा अमृत करता येतं असा योग आणणारा यज्ञ म्हणजे आपल्या गावातला यज्ञ आहे. शिवहर नियम कसा असतो हे तुम्हाला सांगितलं. नियम आसन आपलं कसं असावं पहा. बऱ्याच जणांना आसन सिद्धी नसते. बऱ्याच जणांना आता त्रास आहे. म्हाताऱ्या माणसांना मांडी घालून बसता येत नाही, मान्य आहे. पण तरुणांना सुद्धा मांडी घालून बसता येत नाही. कर्णाला ब्रह्मविद्या कशी प्राप्त झाली? भुंगा एकीकडनं मांडी फोडत होता, तरी सुद्धा मांडी हलवली नाही. एवढं आसन सिद्ध असणारा कर्ण होता, म्हणून ब्रह्मविद्या प्राप्त झाली. प्रश्न सोडा, अधर्माच्या गादीवर उभारल्यामुळं योग्य वेळी विद्या स्मरण झाली नाही आणि मृत्यूला प्राप्त जावं लागलं, हा प्रश्न वेगळा आहे. पण कर्ण आसन सिद्ध किती होता पहा. आणि म्हणून माणसाला काहीही प्राप्त करायचं असेल तर आसन सिद्ध झाल्याशिवाय पर्याय नाही. शिवहर तुम्हाला माहित आहे, हनुमंतांनी सूर्याला गिळलं. एवढी मोठी ताकद कशामुळे झालं? हनुमंतांचं एक आसन सिद्ध होतं, पवनमुक्त आसन. ज्या व्यक्तीला पवनमुक्त आसन करता येतं तो सूर्याच्याही उंच उडी मारू शकतो. त्याचं जिवंत उदाहरण, त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे हनुमंतराय आहे. शिवहर अशा पद्धतीचा हा योग आहे. योगी पावन मनाचा घ्रास केला त्रिगुणांचा. आपल्याला 3 गुणांनी त्रास दिलेला आहे, सत्व, रज आणि तम. तमगुणी काय करतो? तमगुणी व्यक्ती निव्वळ आणि निव्वळ संसार करतो. त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही सुचतच नाही. खाया पिया सुखसे सोया चादर लियो ओढाया रे, हे तमगुणी माणसाचं लक्षण आहे. तमगुणी. रजगुणी माणूस काय करतो? काही वेळ संसारात, काही वेळ परमार्थात. आणि सत्वगुणी माणूस काय करतो? सदैव त्या बगळ्यासारख्या ध्यान असतं त्याचं कुणाकडं? देवाकडं. आणि त्या देवाचं स्मरण करतो, कारण त्याला माहित आहे स्मरण म्हणजे संपत्ती आहे आणि विस्मरण म्हणजे विपत्ती आहे. विपत्ती कशामुळे येते? विपत्ती माणसाला कशामुळे येते? त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, विपत्ती देवाचं नामचिंतन आपण विसरलो की विपत्ती येते. आणि संपत्ती म्हणजे देवाचं नामचिंतन करणं आहे. मला सांगा, आयुष्य कशासाठी केलं? चिंतन करण्यासाठी, चिंता करण्यासाठी का चितेवर जाण्यासाठी? चिंतन करण्यासाठी दिलं. चिंतन करण्यासाठी दिलेलं आयुष्य आपण कशामध्ये घालवलं? बालकस्तावत क्रीडासक्तः, तरुणीस्तावत तरुणीरक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे लहानपण खेळण्यामध्ये, तारुण्यपण विषयामध्ये आणि म्हातारपण चिंतेमध्ये घालवलंस. मग भज गोविंदम कधी त्या भगवंताचं भजन करणार? कधी भजन करणार? आणि ते भजन नित्य व्हावं याकरता मंदिरावर कळस आहे. तुका झाला श्री कळस, भजन करा मानवा, भजन करा भजन कधी करना, मानवा भजन कधी करना, मानवा भजन कधी करना, मानवा भजन कधी करना. बाळपण खेळण्यात गेले, तरुणपण रमण्यात गेले, म्हातारपण पुढे येणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार, मानवा भजन कधी करणार.
आणि म्हणून सांगितले आपलं बालपण खेळण्यामध्ये, तारुण्यपण विषयामध्ये, म्हातारपण चिंतेमध्ये घालवलं. लक्षात ठेवा, माणसाला चिंता आणि चिता, चिंता जिवंत देहाला जाळते आणि चिता मेलेल्या देहाला जाळते. आणि चिंतन सदेह वैकुंठाला घेऊन जाते. या बाबतीतलं उदाहरण म्हणजे तुकोप्पाराय आहे. तुकोप्पाराय वैकुंठाला कसे गेले? सहदेह गेले. कशामुळं? चिंतेमुळं. चिंतनामुळं गेलं. तुकोबारायांचं चिंतन इतकं महान होतं, त्यांच्या पत्नी त्यांना विचारायच्या, नेमकं तुम्ही कोणत्या डोंगरावर कुठं बसलात हे मी कसं समजायचं? त्यावेळी त्यांची पत्नी त्यांचे तुकोबाराय पत्नीला सांगायचे की डोंगराच्या जवळ आल्यावर जिथून वाटा फुटतात तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटला येऊन कान लावायचा म्हणजे, आणि ज्या वाटेवर भजन ऐकू येतं त्या वाटेनं चालत यायचं, म्हणजे तुमची आणि आमची भेट होईल. एवढी मोठी तुकोबारायांच्या भजनानं तिथली भूमी पवित्र झाली होती. आत्ताच गाडीमधून येत असताना आमचे शिवभक्त परायण मारुतराव नळगे आम्हाला म्हणाले की परवा कार्यक्रम इतका सुंदर झाला आणि त्याच धर्तीवर आपल्या अकोली नगरीमध्ये कार्यक्रम होतोय आणि त्यांच्या मुखातून आलेला श्लोक आहे, पादाकर रेणो यत्र पतंती शिवयोगिनाम तदैव सदनम पुण्यम पावनम ग्रहमेदिनाम. साधू संतांचं आगमन म्हणजे भूमी पवित्र, साधू संतांचं आगमन म्हणजे बुद्धी पवित्र, साधू संतांचं आगमन म्हणजे मन पवित्र, साधू संतांचं आगमन म्हणजे देह पवित्र. एवढंच नव्हे, साधू संतांचं आगमन सदन म्हणजे घर पवित्र. एवढी आगमनामध्ये ताकद आहे. आणि म्हणून सांगितलं साधू नाम दर्शनम पुण्यम तीर्थभूताई साधवः. तीर्थाला गेल्यावर पवित्र होता येतं, पण साधू ज्या ठिकाणी जातात ती जागा पवित्र होते. एवढी मोठी शक्ती कुणामध्ये होती? तुकोबारायांच्यामध्ये होती. म्हणून ते जगद्गुरु आहेत. केलेले जगद्गुरु वेगळे आणि जगानं मानलेले जगद्गुरु वेगळे. खरा जगद्गुरु तोच आहे, जगाने त्याला मानावं. शिवहर आणि म्हणून मानवी जीवनामध्ये योग अत्यंत महत्वाचा आहे, कारण की भोग माणसाला रोग देतात. शास्त्रामध्ये एक श्लोक आलेला आहे, रोगे भोगे रोग भयम रोगे च्युती भयम नृत्ये नृपालात भयम. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भोग वाढतो तिथं रोग वाढतात आणि जिथं रोग वाढतात त्या ठिकाणी गिधड वाढतात. म्हणा गिधड त्याला खाण्यासाठी. आणि म्हणून रोग आणि भोग हे अधर्माची लक्षण आहे. आणि असाच प्रसंग दुर्योधनाच्या जीवनामध्ये घडला आणि दुर्योधनाला विचारलं, जानामि अधर्मम नचमे प्रवृत्ती आणि जानामि धर्मम नचमे निवृत्ती. भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणतात, अरे दुर्योधना, एवढ्या मोठ्या कुळामध्ये जन्माला आलास, तुला धर्म आणि अधर्म कळत नाही? एवढा मोठा यज्ञ संपन्न होतोय आणि त्या यज्ञामध्ये तुला धर्म आणि अधर्म कळाला नाही? त्यावेळी दुर्योधन कृष्णाला उत्तर देतोय, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती. मी धर्म जाणतो भगवंता, पण माझी प्रवृत्ती होत नाही. आणि मी अधर्मही जाणतो, पण त्यातून बाहेर यावं अशी माझी निवृत्ती होत नाही. आणि म्हणून माणसाचे मुख्य दोन धर्म आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. आपली प्रवृत्ती कशामध्ये? कीर्तनामध्ये की कीर्तन झालेल्या जेवणामध्ये? सांगा ना. आपली प्रवृत्ती कशामध्ये? आपली निवृत्ती कशामध्ये? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याकरता निवृत्त व्हावं लागतं, त्याग करावा लागतो. असं सांगितले, साधारण विद्यार्थी व्हायचं असेल तर 5 गोष्टीचा त्याग करावा लागेल. मग संत आणि देव होण्यासाठी काय काय त्याग करावा लागेल विचार करा. विद्यार्थी होण्यासाठी काय करावं लागतं? अल्पाहारी, गृहत्यागी, श्वाननिद्रा तथैवच. अल्पाहारी असावं, थोडं खावं, पण आपण गळ्यापर्यंत खातो का? पंक्तीतला. अल्पाहारी, गृहत्यागी,
ज्ञान प्राप्त करणाऱ्या व्यक्तीनं घरापासून लांब राहावं. घरात राहून ज्ञान प्राप्त होऊच शकत नाही. घरामध्ये फक्त लाड होऊ शकतो, पण ज्ञान होऊ शकत नाही. आणि पुढे जाऊन सांगितलं अल्पाहारी ग्रहत्यागी श्वान निद्रा. झोप कशी असावी? कुत्र्यासारखी. आपली झोप कुंभकर्ण भरा अशी आपली झोप आहे. झोप कुत्र्यासाठी असावी. आणि म्हणून जगातला पहिला भूकंप कळतो कुणाला आजोबा? श्वानाला, म्हणजे कुत्र्याला कळतो. कारण त्याची झोप कमी आहे. ध्यान कसं असावं? बगळ्यासारखं असावं. आणि चेष्टा कशी असावी? कावळ्यासारखी असावी. कावळ्याला बघून एकच आहे, पण दिसतं दोन्हीकडनं. एवढी फास्ट चेष्टा असावी. अभ्यास करण्याची चेष्टा तशी असावी. हे जसं विद्यार्थ्याचं लक्षण आहे, तसं योग्याचं लक्षण काय आहे? तर गीतेच्या 12व्या अध्यायाला विचारू. अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार. सुख दुःख सुखक्षमी. सुख आणि दुःखामध्ये समान असणारा योगी आहे. सर्व प्राण्यामात्रामध्ये आत्मतत्व पाहणारा कोण आहे? योगी आहे. सर्व स्त्रीमध्ये मातेचं रूप पाहणारा कोण आहे? योगी आहे. सर्व धनामध्ये माती पाहणारा कोण आहे? योगी आहे. आणि म्हणून योग्याचं लक्षण केलेलं आहे आत्मवत सर्व भूतेषु मातृवत परदारेषु परलोष्टेषु लोष्टवत आत्मवत सर्व भूतेषु ये पश्यति स योगी. असा योगी आपल्याला मिळाला तर 3 गुणावर विजय प्राप्त करता येतो. अभंगाचं पहिलं चरण. योगी चिंतन असं मांडलेलं आहे. आपल्या गावामध्ये कलशारोहण आहे पहा. आणि शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, पंचदेव उपासना सांगितलेली. आणि पंचदेव उपासना पद्धतीनं मंदिराची रचना. मी येत असताना काल काय बोलावं, कारण गावामध्ये नित्य कीर्तन चालणारं गाव आहे, नित्य भजन संपन्न होणारं गाव आहे, नित्य अन्नदान संपन्न होणारं गाव आहे. आणि गावामध्ये म्हणून अन्न खाणारी लोक नाहीत, प्रसाद खाणारी लोक आहेत. लक्षात घ्या. अन्न खाल्ल्यावर
दोष निर्माण होतात. अन्न जर सत्वगुणी असेल तर सत्वगुण जन्माला येईल, अन्न जर रजगुणी असेल तर रजगुण जन्माला येईल, अन्न जर तमगुणी असेल तर तमगुण जन्माला येईल. पण हे अन्न प्रसादाचं आहे. आणि मग प्रसाद काय करतो? गीतेला विचारा, प्रसादे सर्व दुःखाना हानी रस्यूपजायते. आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक दुःख दूर करणारा प्रसाद आहे. आणि जे लोक प्रसाद खातात त्यांच्या समोर कसं बोलावं लागेल? त्यांच्या समोर कसं बोला? पदार्थ खाणाऱ्या माणसासमोर कसंही बोलता येतं, पण प्रसाद खाणाऱ्या लोकांसमोर कसंही बोलता येत नाही. हा नियम आहे. एकदा एका राजानं एका संन्यासाला जेवायला बोलवलं. राजानं संन्यासाला जेवायला बोलवलं. आता राजाच्या घरातलं जेवण म्हणजे काय? स्टीलच्या ताटात असेल का आजोबा? राजाच्या घरातलं जेवण म्हणजे सोन्याच्या ताटातलं जेवण. आणि ते अन्न एका दासीनं तयार केलं होतं. आणि दासी अन्न ताटामध्ये वाढत असताना विचार करू लागली की हे ताट जर माझ्या घरी असतं तर. एवढा विचार फक्त तिनं केला आणि त्यामुळे त्या पूर्ण अन्नामध्ये तो भाव उतरला. आणि ते जेवण त्या संन्यासानं जेवलं. जेवण संपलं, महाराज हात धुतला आणि उठताना 2 वाट्या डोळ्यामध्ये टाकल्या. राजानं दर्शन घेतलं आणि निघून गेला. त्या अन्नाचा परिणाम 3 दिवस राहिला. 3 दिवसानंतर ना कळालं त्या संन्यासाला की आपण चूक केलेली आहे. त्या 2 वाट्या घेतल्या, राजाजवळ आला आणि दिलं. आणि राजाला सांगितलं, काय सांगितलं? की मला त्या दिवशी जेवण कोणी बनवलं होतं, तिला लवकरात लवकर बाहेर काढ, नाही तर तू भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. अन्नामध्ये एवढी ताकद आहे, मग देवामध्ये किती ताकद असेल विचार करा. आणि म्हणून आमचे शास्त्रकार सांगतात, नेहमी अन्न बनवणारी माता जी आहे तिनं अन्न कसं बनवावं? शिवपाठ करा, शिवपाठ करा. शिवपाठ करा, शिवपाठ करा. 84चा फेरा चुके येणे असं सांगितलेलं आहे. बघा, असं सांगितलंय शिव आणि हर यामध्ये भेद नाही. आपलं चिंतन चाललंय प्रसाद कसा असतो पहा. हनुमंताचा प्रसाद कसा आहे त्याकरता हनुमंतराय कसे आहे ते कळावं लागेल. आपले हनुमंतराय कसे आहे? मनोजवम मारुत तुल्य वेगम म्हणजे काय? वातात्मजम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धीमध्ये अग्रगण्य असणारं तत्व म्हणजे हनुमंतराय. वायुही पेक्षा वेगवान चालणारं तत्व म्हणजे कोण आहे? हनुमंतराय आहे. कारण श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये. ते शरण कुठं आहेत? श्रीरामाच्या. आणि आपण शरण कुठं आहोत? संसाराच्या. आपली शरणागती संसाराच्या ठिकाणी असल्यामुळं आपली प्रगती खुंटलेली आहे. हनुमंताची प्रगती श्रीरामाच्या चरणावर असल्यामुळं गावामध्ये महादेवाचं मंदिर नसेल, विठ्ठलाचं मंदिर नसेल, पण असं एक गाव दाखवा मला की त्या ठिकाणी हनुमंताचं मंदिर नाही. हनुमंताचं मंदिर नाही असं गाव नाही. कारण शरणागती ज्यांनी स्वीकारली त्याची पूजा अख्खं जग करतं. शिवहर शिवहर शिवहर.
हनुमान म्हणजे ब्रह्मचर्य. आणि ब्रह्मचर्य म्हणजे काय? प्रश्न केलेला आहे शास्त्राने आपल्याला की जन्म झाल्यापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत आपण कसं राहावं? ब्रह्मचर्य राहावं. आणि म्हणून सांगितलंय शैशवे अभ्यस्त विद्यानाम यौवने विषयेशिनाम वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगे नांते तनुत्तजा. विद्यार्थ्यांनी जन्म झाल्यापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य राहावं. आणि काय करावं? मोबाईल बघावा, काय करावं? ब्रह्मचर्य राम काय करावं? तर सांगितलं शैशवे अभ्यस्त विद्यानाम. अभ्यास करावा. कशाचा अभ्यास करावा? शारीरिक अभ्यास आहे, मानसिक अभ्यास आहे आणि बौद्धिक अभ्यास आहे. शारीरिक अभ्यास तर आता संपलेलाच आहे. आता 15 वर्षाचा मुलगा अर्धा तास मांडी घालू शकत नाही, पण पूर्वीचा 70 वर्षाचा माणूस 2 तास मांडी घालून बसतो. याचा अर्थ काय? शारीरिक अभ्यास संपला. आता फक्त मोबाईलवरला गेमच खेळणार मुलं इथून पुढं. आणि त्यामुळे आपला धर्म ऱ्हास होत चाललेला आहे. येणाऱ्या काळामध्ये युद्धाचा प्रसंग आला आणि आणीबाणीची वेळ जर भारतावर आली आणि भारत देशाने विचार केला की आता गावातले सगळे तरुण पाठवा इकडे युद्धाला, मला सांगा आपल्या गावातला तरुण 2 किलोमीटर कंटिन्यू पडेल का? जे 4 तास मोबाईल घेऊन बसणार ते 2 किलोमीटर नाही महाराज, 100 मीटर वेगवान फास्ट पडू शकत नाही. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये शरीराचं ज्ञान सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. कारण शास्त्रानं असं सांगितलेलं आहे की बाबा हे शरीर म्हणजे काय आहे? रथ आहे, रथ. आणि इंद्रिय म्हणजे या रथाचे घोडे म्हणजे इंद्रिय आहे. आणि मन काय आहे? त्या रथाचं लगाम आहे. आणि बुद्धी म्हणजे त्या रथाची मालकीण आहे. आता रथाच्या मालकिनीच्या बुद्धीमध्ये जर अविवेक असेल आणि लगाम घोड्यांना नसेलच, लगाम नसणं म्हणजे विकल्प. व्यक्तीच्या जीवनामध्ये विकल्प जन्माला आला की माणसं असा मद आलेल्या हत्तीसारखा चालतो. आणि म्हणून माणसाच्या मनामध्ये विकल्प नसावा तर संकल्पाची लगाम असावी. मग इंद्रिय योग्य दिशेने चालतात आणि मग ते इंद्रिय रथाला बरोबर चालवतात. आणि म्हणून एका ठिकाणी सांगितलेलं आहे रथ म्हणजे शरीर, इंद्रिय म्हणजे घोडे आणि मन म्हणजे लगाम आणि बुद्धी म्हणजे मालकीन. यांना जर योग्य दिशेनं जायचं असेल तर जीवनामध्ये योग प्राप्त करावा लागेल. अभंगाचं दुसरं चरण. परिवार सर्वत्राही, परिवार सर्वत्राही, परिवार सर्वत्राही, परिवार सर्वत्राही, परिवार सर्वत्राही, परिवार सर्वत्राही, परिवार सर्वत्राही,
सुखी ते अक्षयी. मग आपला परिवार आपल्या स्वाधीन पाहिजे. आपला परिवार आपल्या स्वाधीन आहे का? आपला परिवार आपल्या स्वाधीन आहे का? आपला परिवार आपल्या स्वाधीन नाही. याचं कारण आहे आपली ब्रह्मचारी अवस्था ज्ञानामध्ये गेली नाही. आपलं ग्रस्त जीवन कशामध्ये गेलं नाही? चिंतनामध्ये गेलं नाही. आणि म्हणून असं सांगितलेलं आहे की बाबा आपला परिवार आपल्या ताब्यामध्ये पाहिजे. आपली इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये नाहीत आणि आपण आपल्या शेजाऱ्याला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपली इंद्रिय आपल्या ताब्यामध्ये नाहीत आणि आपला गाव आपल्या ताब्यामध्ये राहावा असा आपण विचार करतो. आणि म्हणून असं सांगितलेलं आहे मन तारी त्याला कोण मारी. मन आपल्या ताब्यामध्ये असावं. मन ज्याच्या ताब्यामध्ये आहे तो संपूर्ण इंद्रियांचा राजा आहे. आणि म्हणून सांगितले मनशष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षति ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातन. आपण सनातनी आहोत आणि म्हणून आपण स्वतःला ब्राह्मण म्हणण्यापेक्षा क्षत्रिय म्हणण्यापेक्षा वैश्य म्हणण्यापेक्षा शूद्र म्हणण्यापेक्षा लिंगायत म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला सनातनी हिंदू म्हणेल. त्यावेळी आपण समुद्र म्हणून जगेन. समुद्र म्हणून जगेन. आणि तेच काम हनुमंतांनी केलेलं आहे. हनुमंतासारखं मॅनेजमेंट कुणाला जमलं नाही. हनुमंत किती मॅनेजमेंट होतं पहा. हनुमंतराय सीतेच्या शोधासाठी लंकेमध्ये गेले. हे रावणाला कळालं. रावणानं दवंडी पेटवली आणि सांगितलं की त्याला पकडा आणि त्याला जाळून टाका. मग हनुमंताच्या शेपटीला जाळायचं म्हणून अख्ख्या लंकेतलं चिंदूक गोळा केलं आणि बांधलं. कुणाला? हनुमंताच्या शेपटीला. शेपटीला रॉकेल बांधलं. रॉकेल वतलं. कुणाच्या? हनुमंताच्या. आग लावली. कुणाला? हनुमंताच्या शेपटीला. आता मला सांगा चिंदूक कुणाचं होतं? रावणाचं. रॉकेल कुणाचं होतं? रावणाचं. पेटवणारी माणसं कोणाची होती? रावणाची. पेटली कुणाची? रावणाचीच पेटली नाही. फुकट मॅनेजमेंट लावायचं असेल तर हनुमंताचं दर्शन रोज घ्यावं. शिवहर. एवढी मोठी महान मूर्ती आहे आणि ती फक्त ब्रह्मचारी व्रतामध्ये राहिल्यावर प्राप्त करता येतं अशी ही हनुमंतांची मूर्ती आहे. आणि हा हनुमंतानं दिलेला प्रसाद आहे. हनुमंताचं वर्णन केलेलं आहे. सीता मातेनं सांगितलं तुम्ही युद्धामध्ये एवढी मोठी कामगिरी केली, हे रत्न घ्या म्हणले. हनुमंतानं दातामध्ये घेतलं, तोडलं आणि फेकून दिलं. सीता माता म्हणाली शेवटी माकड ते माकडच. हनुमंताला राग आला. अहो माझ्याजवळ असं रत्न आहे की त्या रत्नासमोर तुम्ही दिलेलं रत्न फिका आहे. सीता म्हणाली असं कोणतं रत्न आहे तुमच्या जवळ? तर हनुमंतांनी सांगितलं पायोजी मेले राम. पायोजी मैने राम रतन पायोजी मैने राम रतन पायोजी मैने राम रतन पायोजी मैने राम रतन पायो. वस्तु अमोलिक मेरे सदगुरु. वस्तु अमोलिक मेरे सदगुरु. कृपा करा पायोजी मैने राम रतन पायो. पायोजी मैने राम रतन पायो. पायोजी मैने पायोजी मेरे राम रतन धन पायो. धन प्राप्त करावं. पण कसं प्राप्त करावं? राम रतन. आणि असा राम अयोध्यामध्ये आला महाराज. किती जानेवारीला? 22 जानेवारीला आला. आणि अख्ख्या भारतानं दिवाळी साजरी केली की नाही? आणि आज त्याच धर्तीवर कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतोय कलशारोहणाचा. ज्या पद्धतीनं दिवाळी 22 जानेवारीला झाली तशी आज कलशारोहणाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये काय होत आहे? दिवाळी. भेटली साधूची मंडळी. भेटली साधूची मंडळी. साधूची मंडळी. भेटली साधूची मंडळी.
साधूची मंडळी हीच आम्हा दीपवाळी. लक्षात ठेवा, असा हा उत्सव आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे. आणि म्हणून सांगितलं साधू आणि देव कुणाला म्हणावा, काय म्हणतात, स्वाधीन सुखी ते अक्षयी. आपली इंद्रिय आपल्या स्वाधीन असावी. आपली इंद्रिय पराधीन झाली तर आपल्यामध्ये साधुत्व राहत नाही, देवत्व राहत नाही आणि मनुष्यत्व राहत नाही. आणि म्हणून महापुरुषांचा आश्रय प्राप्त झाला की इंद्रियांना स्वाधीन कसं करावं याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत असतं. आणि ते ज्ञान देत असताना सर्वात अगोदर काय करावं, अभंगाचं तिसरं चरण. ध्यानी शिवपंचानन. पहा, लेकीला जावयानं खुश ठेवावं म्हणून मुलीचा वडील वर्षातून एकदा लेकीची काय करतो, जावयाची काय करतो, बोळवण करतो. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो, जावयाला खुश करणं की लेकीला खुश करणं. जावयाला की लेकीला. जावई खुश राहिला म्हणजे लेक खुश राहते, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. तसं या न्यायानं मितूपणाची जुळवणी केली की देवाला आपण आवडत असतो. मी आणि तू असणारा व्यक्ती देवाला आवडत नाही म्हणून त्याची बुळवण करा, म्हणजे देव आपल्याला जवळ घेईल. आणि मग त्याची बुळवण कशी करावी, तर ध्यानी शिवपंचानन. सदैव ध्यान करा. कशाचं, ध्यायतो विषयांपुंसा विषयस्तेषुपजायते कामात संजायते क्रोधः क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृतिभ्रंशः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः बुद्धिनाशात विनश्यति. विनाश होईल असं ध्यान करू नका. मग विनाश कशाने होतो, विषयाचं ध्यान केल्यावर. पण उत्तम गती कशाने प्राप्त होते, ज्ञानाचं ध्यान केल्यावर. आणि ते ज्ञान देणारे म्हणजे कोण आहे, देव आहे. आणि म्हणून त्या देवावर कळस आहे. आणि म्हणून मनुष्यानं कुणाच्याही पायावर पडू नये, कुणाच्याही पायाजवळ जाऊ नये. पायाच्या जवळ असं जावं जिथून ज्ञान मिळतं, भक्ती मिळतं, वैराग्य मिळतं, पद मिळतं, नवे नवे आपल्याला दृष्टी मिळते. अशांचे पाय पकडावे. आणि म्हणून सांगितलेलं आहे, तव तत्वं न जानामि कीदृशोषि महेश्वर यादृशाय महादेव तादृशाय नमो नमः. असं सांगितलेलं आहे. लक्ष्मण म्हणे त्याचे
आणि पाय ध्याता दुःख कैसे, पायाचं ध्यान करावं पण कुणाच्या, आणि आपण कुणाच्या करतो. चरण उनके पूज्य होते हैं जिनके आचरण श्रेष्ठ होते हैं. काय सांगितलेलं आहे? चरण उनके पूज्य होते हैं जिनके आचरण श्रेष्ठ होते हैं. आणि आचरण श्रेष्ठ करण्यासाठी डोळ्यांनी रूप पाहावं तर देवाचं, नाकाने गंध घ्यावा तर ज्ञानाचा, वाचेनं बोलावा शब्द, कंठानं बोलावा शब्द तर कुणाचा, ईश्वराच्या नामाचा, कानाने ऐकावा शब्द तर कुणाचा, कानी ठेवून या मन करा कीर्तन श्रवण. आणि हे कृत्य ज्यांच्या जीवनामध्ये सदैव असतं त्यांच्या पायावर गेल्यावर दुःख भेटत नाही. अभंगाचं शेवटचं Oh
विश्वना म्हणे त्याचे पाय ध्याता दुःख कैचे. आणि म्हणून दुःख निवारण करणारा परमात्मा आहे. आणि असा परमात्मा आपल्या गावामध्ये आपण स्थापन केलेला आहे. आणि त्या मंदिरावर हा कलशारोहण आहे. कलश म्हणजे कलशस्य मुखे रुद्राहा, कलशाच्या मुखामध्ये रुद्राचा निवास आहे. कलशाच्या मध्यभागी ब्रह्मदेव आहे आणि कलशाच्या पायारूपी कोण आहे? भगवान विष्णू आहेत. लक्षात ठेवा, विष्णू जगाचं पालन करतो, ब्रह्मा जगाला जन्म देतो आणि रुद्र जगाचा संहार करतो. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची समानता ठेवणारा कळस आपल्या मंदिरावर येणार आहे. शिवहर आणि म्हणून सांगितले गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अशा पद्धतीनं हा सुंदर सोहळा आपल्या गावामध्ये संपन्न होत आहे. अभंगाचं चिंतन माझं जवळजवळ संपलेलं आहे आणि तुमची ऐकण्याची क्षमता संपलेली आहे. कारण मागं किलकिलाट चालू झाली म्हणजे समजायचं आता आपण थांबलं पाहिजे. कारण आता पुढील कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा आहे. या कार्यक्रमाकरता आमचे बुरांडे सर शिवभक्त परायण, हरिभक्त परायण, कोणती उपमा देऊ तुम्हाला ते कमीच आहे. कारण समन्वय साधणारी मूर्ती म्हणजे आमचे बुरांडे सर आहेत आणि त्यांच्या शब्दाला मान देऊ